भोई समाजाच्या पांडुरंग रामा आडगुलवार यांचे मुखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून उपोषणाला मुखेड संघर्ष समितीने पाठिंबा जाहीर केला आहे। शेतीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना व न्यायालयाकडून स्टे ऑर्डर असताना बनावट सह्या करून जमिनीची विक्री केल्याचा आरोप उपोषणकर्ते पांडुरंग आडगुलवार यांनी केला असून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। मुखेड शहरातील फुलेनगर येथील रहिवासी पांडुरंग रामा आडगुलवार हा भोई समाजातील एक गरीब कुटुंबातील तरुण असून आपल्या पत्नीसह आई, एक मुलगा, एक मुलगी असा त्याचा एक छोटासा परिवार आहे। तो मासे विकून आपला उदरनिर्वाह चालवतो। असे असताना सन 2018 साली चेरन सिंग बळीराम दिक्कर यांच्याकडून 20 लाख रुपये गट क्रमांक 11A1 क्षेत्र 97/8 ही जमीन खरेदी केली। त्यानंतर शेतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म साठी 24 बाय 150 फुटाचा शेड मारून पांडुरंग आडगुलवार यांनी व्यवसाय सुरू केला। व्यवसाय जेमतेम बऱ्यापैकी चालत असतानाही मूळ मालकाच्या सासऱ्याने आपल्या मुलीला हाताशी धरून जावई चरण सिंग यांना कसलीच कल्पना न देता व जावयाचे खोटे हस्तांतर करून न्यायालयात खटला चालू असताना माझे 3 पत्राचे शेड पाडण्यात आले आहे असे पांडुरंग आडगुलवार यांचं म्हणणं असून माझी जमीन मला परत करावी अशी मागणी पांडुरंग आडगुलवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे। तर दुसरीकडे संविधान रक्षक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ रावजी लोहबंदे यांनी उपोषणकर्त्या पांडुरंग आडगुलवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे। काही वडराच्या गुंड लोकांना हाताशी धरून त्यांनी माझ्या जमिनीवरला ताबा हटवून परस्पर या जमीन दुसऱ्या एका व्यक्तीला इंगोली नावाच्या व्यक्तीला करून दिली आहे। तो जमीन वादग्रस्त असताना तिचा न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना शासनाची व कोर्टाची न्यायालयाची दिशाभूल करून त्यांनी जमीन तो खरेदी करून दिलं। त्यानंतर नंतरचा विषय मला हेरदेव साहेबांचं इष्टे आलं। काही दिवसानंतर रजिस्ट्री झाल्याच्या नंतर इष्टे आला मला 30 तारखेला आणि फेर वडलं तलाट्याने 2 तारखेला। तलाठी याच्यामध्ये मिसळून असल्यामुळं तलाटे खाऊन या लोकांनी आमची दिशाभूल करून ते फेर देखील इष्टेच्या कालावधीमध्ये ओढण्यात आला। तर माझी एकच विनंती आहे की बाबा बेकायदेशीर झालेला फेर रद्द झाला पाहिजे, त्याच्यानंतर बेकायदेशीर झालेली रजिस्ट्री रद्द झाली पाहिजे। हा आहे चरण सिंग दिक्कर, हा मूळ मालक आहे जमिनीचा। मी आज तारीख पांडून जेव्हा मला काल सांगला आज असं आपल्या इथं मुखेड तहसील समोर असं बैठक आपलं आमर उपोषण करालो, तू ये तुझी गरज आहे। आणि मी पांडूला म्हणून माझ्यापाशी टिप्साला पैसे नाहीत, टिप्साचे पैसे टाक आणि स्वतः पैसे टाकलाय ना ये ट्रेन तिथून आणि नांदेडहून मुखेड ये STचा बस तिथून मी स्वतः आलो। आणि मी बैमान म्हणजे मला दबाव विभाग असत तर मी येत नव्हतो तिथून, का की सत्यापाय मी इथपर्यंत आलो, का की मी जमीन पहिलेच पांडूला दिलेली आहे। संघर्ष समितीच्या वतीने तुम्ही पांडुरंग आडगुलवारला न्याय मिळवून देणार आहेत का? निश्चितच आज जे मी या उपोषणाच्या ठिकाणी जे बोललो मी ते शेवटपर्यंत करणार। अखेर जर वेळ आली तर या मुखेड तालुक्यामध्ये चक्काजाम करणार एक वाहन सुद्धा पुरू देणार नाही जोपर्यंत पांडूला न्याय मिळणार नाही। आणि असं जर पांडूच नाही तर असं जर कुणावर छातीनं पोलीस असेल, लाटे आहेत, गोळे आहेत, सगळं छातीवर घेऊन आम्ही पुढचं आंदोलन यशस्वी करणार आणि